नमस्कार, देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मुलांच्या आवडीचे खमंग खुसखुशीत खस्ता स्प्रिंग समोसा कसे तयार करायचे ते पाहणार आहोत। करायला अगदी सोपे आहेत, झटपट होणारे आहेत आणि भरपूर समोसे तयार होतात। आपल्या घरामध्ये बर्थडे पार्टी असते, किटी पार्टी असते, त्यावेळेस काहीतरी आपल्याला बनवायचं असतं। समोसे तयार करायला खूप वेळ लागतो, त्याचे कोन तयार करायला खूप वेळ जातो। तर ही रेसिपी अशी आहे, तुम्ही एका वेळेस भरपूर सारे समोसे तयार करू शकता। अगदी सोपी रेसिपी आहे आणि एकदम खमंग खस्ता खुसखुशीत ही समोसे तयार होतात। यामध्ये मी भरपूर सारे टिप्स दिलेले आहेत, त्यामुळे हे समोसे करायला तुम्हाला अगदी सोपं जाईल। या अगोदर सुद्धा मी तुम्हाला पालक समोसे कसे तयार करायचे ते दाखवलेलं आहे। करायला अगदी सोपे आहेत, पौष्टिक समोसे तयार होतात। पालकाची भाजीचा वापर करून ते समोसे मी तयार केलेले आहेत, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की पाहू शकता। करायला सोपे खमंग खुसखुशीत खस्ता असे पालक समोसे तयार होतात। त्याचबरोबर आज मी तुम्हाला स्प्रिंग समोसा दाखवलेला आहे। अगदी करायला सोपे झटपट होणारी आणि मुलांच्या आवडीची रेसिपी आहे, नक्की करून पहा। माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास देवश्री किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। स्प्रिंग समोसा करण्यासाठी समोशाचं जे वरचं कोटिंग असतं ते सुरुवातीला आपण करणार आहोत। तर त्यासाठी आपण साहित्य पाहूया। इथे मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ आणि 5 चमचे तेल घेतलेला आहे आणि पीठ मळण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे। तर सुरुवातीला आपण एका भांड्यामध्ये हा मैदा घालून घेऊयात। आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ओवा घालूयात। तर इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलाय, हातावरती थोडंसं चोळून घालूया आणि आता यामध्ये तेल घालायचं आहे। तर 2 वाटे मैद्यासाठी साधारण 5 चमचे एवढं आपल्याला तेल लागणार आहे। आता हे तेल व्यवस्थित या सगळ्या मैद्याला चोळून घेऊयात। ही खूप महत्त्वाची स्टेप आहे, मैद्याला पूर्ण तेल असं छान लागलं पाहिजे, मैद्याच्या कणाकणाला हे तेल लागलं पाहिजे, तरच आपलं जे समोस्यांचं कोटिंग आहे ते खस्ता होईल, क्रिस्पी होईल आणि त्यामुळे आपले समोसे एकदम परफेक्ट होतील। पिठाला अगदी व्यवस्थित तेल चोळून झालं, तुम्ही पाहू शकता याची अशी मूठ तयार होते, याचा अर्थ हे तेलाचं जे प्रमाण आहे अगदी परफेक्ट आहे। आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा मळून घेऊयात। एक गोष्ट लक्षात ठेवा, समोसे जर खस्ता करायचे असतील किंवा तेलकट होऊ नये असं वाटत असेल तर हे पीठ घट्ट मळून घेणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे अगदी थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि जेवढं घट्ट मळता येईल तेवढं हे घट्ट मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झाल्यानंतर 1-2 मिनिटे हे पीठ छान असं मळून घ्यायचं किंवा चुरून घ्यायचं। अशा पद्धतीने छान असं मळून घेतल्यानंतर अगदी मस्त होतं आणि त्यामुळे आपले समोसे सुद्धा एकदम मस्त असे क्रिस्पी होतात। आता इथे आपलं हे छान पीठ मळून झाले, तुम्ही पाहू शकताय एवढं घट्ट पीठ मी मळून घेतलं। आता याच्यावरती एक रुमाल टाकूया आणि हे अर्धा तासासाठी आपण हे पीठ छान भिजवून घेऊया। आता आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण समोस्यांसाठी लागणारं स्टफिंग तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी 3 बटाटे शिजवून घेतले, त्याची वरची सालं काढून घेतलेली आहे आणि थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर घेतली, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर अर्धा चमचा आलं खिसून घेतलेलं आहे, अर्धा चमचा लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घेतलेली आहे, अर्धा चमचा अर्धवट वाटून धणे घेतलेले आहेत, अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे, साधारण 1 चमचा एवढा रस आहे, अर्धा चमचा धणे आणि जिऱ्याची पूड करून घेतली, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। तर प्रथम आपल्याला ही बटाटे खिसून घ्यायचे आहेत। बटाटे किसण्यासाठी इथे मी किसणी घेतली, तर तुम्ही पाहू शकता इथं ही मोठी वेज आहेत आणि इथे मीडियम साईजची वेज आहेत। तर आपल्याला याच वेजातून हे बटाटे किसून घ्यायचे आहेत, कारण खूप जाड ठेवायची नाही, अगदी बारीक असे आपल्याला किसून घ्यायचे आहेत। किंवा तुम्ही मॅशरने बारीक करून घेतली तरी सुद्धा चालेल, पण मॅशरने एखाद्या वेळेस एखादी बटाट्याची
गाठ किंवा फोड राहू शकते, त्यासाठी अशा पद्धतीने खिसून घेणं खूप गरजेचं आहे। कारण हे जे फिलिंग आहे, हे जे स्टफिंग आहे ते एकदम आपल्याला पेस्ट सारखं करून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित समोशांमध्ये एकसारखं लागलं जाईल। बटाटे सगळे किसून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात, थोडीशी हळद घालूयात, आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची जर तुम्हाला आवडत नसेल किंवा मुलांना ती तोंडामध्ये आल्यानंतर तिखट लागत असेल तर तुम्ही या ठिकाणी लाल तिखट वापरलं तरीही चालेल। थोडेसे धने जिऱ्याची पूड, थोडेसे अख्खे म्हणजेच अर्धवट वाटून घेतलेले धने, कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाचा रस। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, तर हे स्टफिंग आपलं तयार झालेलं नाही, तर यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे, तो म्हणजे कॉर्नफ्लॉवर। तर या स्टफिंगमध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालते, यामुळे आपलं जे स्प्रिंग समोसा आहे त्याला एक वेगळा कुरकुरीतपणा किंवा क्रिस्पीपणा येणार आहे। तर त्यासाठी या स्टफिंगमध्ये मी कॉर्नफ्लॉवरचा वापर करते आहे, त्यामुळे समोसा अगदी खस्ता, खुसखुशीत, क्रिस्पी होईल। एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे। या पद्धतीने जर तुम्ही समोसे बनवले तर मुलांना खूप आवडतील आणि करायला सुद्धा अगदी सोपे आहेत। अगदी स्टेप खूप सोपी आहे। या अशा पद्धतीने तुम्ही खूप सारे समोसे एकदाच बनवू शकता आणि समोसे करताना तो व्यवस्थित बसला की नाही हे याचं झंझट नाही। एकदम साध्या सोप्या पद्धतीने एकदम मस्त असे स्प्रिंग रोल तुम्ही तयार करू शकता। आता इथे आपलं हे व्यवस्थित स्टफिंग तयार झालेलं आहे। आता आपण समोसे करायला घेऊया। इथे आपलं स्टफिंग ही तयार झालं आणि मळून घेतलेलं हे पीठ सुद्धा छान भिजलेलं आहे। साधारण अर्धा तास झाला हे पीठ भिजत घालून, त्यामुळे एकदम मस्त पीठ भिजले, अगदी मऊ सुद्धा असं हे पीठ झालेलं आहे। आता हे परत थोडंसं पोळपाटावरती आपण असं मळून घेऊया। मळून झाल्यानंतर याचे आपण गोळे तयार करून घेऊया। आपण चपाती लाटतो तशी आपल्याला याची एक चपाती करून घ्यायची आहे। याला तेल किंवा पीठ लावायची अजिबात गरज नाही। यामध्ये आपण भरपूर मोहन घातलंय, तेल घातलंय, त्यामुळे हे अजिबात पोळपाटाला चिकटत नाही। तर अशा पद्धतीने आपण हे छान लाटून घेऊया। इथे आपली ही चपाती लाटून झालेली आहे, तुम्ही पाहू शकताय। अगदी पातळ पोळपाट भरून मी ही चपाती लाटून घेतली। आता आपण याच्यावरती स्टफिंग लावून घेऊयात। पूर्ण सगळ्या बाजूने व्यवस्थित हे पसरवून घ्यायचं आहे। व्यवस्थित एकसारखं असं आपल्याला पूर्ण या लाटेवरती हे स्टफिंग पसरवून घ्यायचं आहे। पूर्ण चपातीवरती हे स्टफिंग पसरवून झालं। आता आपल्याला हे त्रिकोणी आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे। तुम्ही चाकू घ्या किंवा अशा पद्धतीने पिझ्झा कटर घेतला तरी चालेल, हे व्यवस्थित कट करता येईल। अगदी मधोमध याला सुरुवातीला कट मारायचा आहे। आता परत त्रिकोणी आकारामध्ये असं व्यवस्थित याला कट मारायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने तुम्हाला जेवढ्या साईजचे करायचे आहेत त्यानुसार तुम्ही करू शकता। इथे मी खूप मोठेही नाही आणि खूप छोटे सुद्धा नाही असे करून घेते। तर याला तुम्ही आणखी मधून सुद्धा कट मारून अगदी छोटे छोटे मिनी स्प्रिंग समोसा सुद्धा तुम्ही करू शकता। तर आता आपण हे व्यवस्थित याचे समोसे किंवा स्प्रिंग करून घेऊयात। पुढच्या बाजूने असं हे व्यवस्थित गुंडाळत यायचं, म्हणजे याला मस्त असा स्प्रिंग सारखा आकार येतो। हे पहा, मस्त
अशाच पद्धतीने आपण हे सगळे समोसे करून घेऊयात। इथे आपले हे स्प्रिंग समोसे तयार झालेले आहेत। आता आपण हे तळून घेऊयात। आता समोसे तळताना घ्यायची काळजी, तर सुरुवातीला तेल गरम करायला ठेवायचं आहे, पण तेल आपल्याला खूप जास्त कडक करायचं नाही, कडकडीत करायचं नाही, फक्त नॉर्मल गरम तेल करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आपल्याला हे समोसे सोडायचे आहेत आणि नंतर सुरुवातीला गॅस एकदम बारीक ठेवायचं, एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे आहेत। आणि जसजसे हे समोसे तळले जातील, याला थोडासा खरपूस रंग यायला सुरुवात होईल, त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची, म्हणजेच मीडियम करायची आहे। तर एकदम बारीक गॅसवरती सुरुवातीला आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही डायरेक्ट कढईमध्ये तेलामध्ये न सोडता तुम्ही झाऱ्यावरती ठेवून हे समोसे थोड्या वेळासाठी तळून घेतले तरी सुद्धा चालेल। तुम्ही पाहू शकता तेलाचं टेम्परेचर किती आहे। याला आत्ता अशा बुडबुड्या यायला सुरुवात झालेली आहे, याचा अर्थ आपलं तेल खूप जास्त गरम नाही, मीडियम पेक्षा सुद्धा कमी गरम आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला तेल गरम ठेवायचं आहे, तरच आपले समोसे खस्ता क्रिस्पी होतील आणि ते बराच वेळ तसेच खुसखुशीत राहतील, क्रिस्पी राहतील। त्यासाठी ही खूप महत्त्वाची स्टेप आहे। तेल खूप जास्त कडकडीत गरम करू नका। जर तेल गरम झालं तर ते गॅस बंद करून परत थंड करून घ्या आणि नंतर त्यामध्ये तुम्ही हे समोसे तळून घेऊ शकता। तुम्ही पाहू शकता 1-2 मिनिटे हे समोसे तळले गेले की लगेच हे तेलावरती तरंगायला सुरुवात होते, याचाच अर्थ आपले हे समोसे क्रिस्पी व्हायला सुरुवात झालेली आहे। आता आपण हे दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया। आणि आणखीन एक गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल, तर हे जे आतलं जे स्टफिंग आपण यामध्ये घातलेलं आहे ते अजिबात बाहेर आलेलं नाही। तुम्ही पाहू शकताय अगदी तसंच्या तसं हे आतमध्ये राहिलेलं आहे। याचं कारण म्हणजे आपण यामध्ये जे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे त्यामुळे या स्टफिंगला बाइंडिंग येते आणि त्यामुळे हे स्टफिंग अजिबात बाहेर येत नाही। अशा पद्धतीने आपण खरपूस असे हे समोसे तळून घेऊया। आपल्या समोस्यांना मस्त असा रंग आलेला आहे, एकदम क्रिस्पी झालेले आहेत। तर आता आपण हे काढून घेऊयात। मस्त। आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे समोसे सुद्धा तळून घेऊयात। तुम्ही पाहू शकता एकदम खमंग, खुसखुशीत आणि खस्त असे स्प्रिंग समोसे आपले तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम मस्त कुरकुरीत झालेले आहेत, खुसखुशीत झालेले आहेत। हे पहा एकदम मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत। एक मी तुम्हाला तोडून दाखवते, पहा तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त समोसे आपले झालेले आहेत। पाहता क्षणी मुले फस्त करतील असे समोसे तयार झालेले आहेत। करायला अगदी सोपा आहे, कमी वेळेमध्ये भरपूर समोसे तयार होतात। ही स्प्रिंग समोस्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा। त्याचबरोबर या रेसिपीला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।